जुना पूल इतका अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे का तिथून वाहनं नेणे आणणे करणे खूप कठीण झालं आहे। कोठारी पुलाच्या व त्या रस्त्याबाबतच्या याच्यावर आजपर्यंत खूप जीवितहानी झाली आहे। जीवितहानी झाली, कोणाचे हात तुटले, कोणाचे पाय तुटले, हा विषय कधी प्रशासनानं याच्याकडे लक्ष दिलं नाही। कोठारी से होकर गुजरने वाला राष्ट्रीय राजमार्ग 353 भी विशेष रूप से कोठारी पुल के पास बड़े बड़े गड्ढों के कारण बेहद खराब स्थिति में पहुंच गया था। इसी मार्ग से रोजाना वाहनों और किसानों का आवागमन होता है, लेकिन सड़क की दुर्दशा के चलते कई दुर्घटनाएं हो चुकी थी। प्रशासन की इस लापरवाही से ग्राम वासियों में भारी नाराजगी थी। इसी मुद्दे पर 2 नवंबर 2025 को कोठारी ग्रामवासियों ने एमएसटी फुले डॉक्टर आम्बेडकर सांस्कृतिक सभागार में बैठक आयोजित की। इस बैठक में प्रमुख रूप से आशीष भटारकर, पिंटू बोटले, मोरेश्वर लोहे, गिरीश लोहे, संतोष लोनगाड़गे, संतोष इटनकर, सिद्धार्थ शंभरकर, सचिन भटारकर सहित अनेक ग्रामवासी उपस्थित थे। बैठक के बाद 3 नवंबर 2025 को ग्रामवासियों ने राष्ट्रीय राजमार्ग विभाग, गढ़चिरौली के कार्यकारी अभियंता और पुलिस प्रशासन को निवेदन सौंपा। उन्होंने चेतावनी दी कि यदि सड़क का काम तुरंत शुरू नहीं किया गया तो जन आंदोलन किया जाएगा। 6 नवंबर 2025 को कोठारी में पूर्ण बंद रखा गया, जिससे ग्रामवासियों का आक्रोश स्पष्ट रूप से दिखाई दिया। जनता की एकजुटता देखकर प्रशासन हरकत में आया और उसी दिन सड़क निर्माण कार्य को तेजी से शुरू कर दिया गया। इससे ग्रामवासियों को बड़ी राहत मिली। कोठारी के थानेदार योगेश खरसान ने आंदोलन को शांतिपूर्ण ढंग से समाप्त कराने में महत्वपूर्ण भूमिका निभाई और प्रशासनिक सहयोग दिया। प्रशासन की तत्परता देखकर ग्रामवासियों ने अपना आंदोलन वापस ले लिया। इस निर्णय से कोठारी के व्यापारी, किसान, युवा और आम नागरिक सभी वर्गों में खुशी का माहौल है, क्योंकि अब दैनंदिन आवागमन सुचारू रूप से हो सकेगा। नमस्कार, मी सचिन सदाशिव भटारकर, मी कोठारी येथील रहिवासी आहे। आमच्या कोठारीमध्ये बऱ्याच समस्यांनी कोठारी गाव हे ग्रासलेलं आहे, परंतु कोठारीची मुख्य समस्या अशी होती की कोठारी येथे पुलावर नवीन पुलाचं बांधकाम केलेलं आहे, परंतु तो पूल अर्धवट झालेला आहे। पुलाला समोर एका बाजूने जॉईंट केलेलं नाही आहे अजून, त्यासाठी ती वाहतूक जुन्याच पुलावरून चालू आहे। त्या जुना पूल इतका अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे का तिथून वाहनं नेणे आणणे करणे खूप कठीण झालं आहे। पुलाच्या पूर्ण सलाखी निघालेल्या आहे, तिथून मोटरसायकल, कार, बैलगाड्या हे सगळं गावाचा कल त्या दिशेने असल्याने गावातील 80% लोक शेतकरी आहे। गावातले 75% लोकांची शेती पुलाच्या पलीकडे आहे, त्याच्यामुळे बैलगाड्या वगैरे सकाळी संध्याकाळी ये जा करतात। सुरजागडची वाहतूक इतक्या मोठ्या प्रमाणात तिथून वर्दळ असते का त्या बैलगाड्यांना येणं जाणं करणं कठीण होते। व आम्ही एक 4 तारखेला निवेदन दिलं होतं पोलीस स्टेशन येथे, आणि प्रत्येक अधिकाऱ्याला एसपी ऑफिस, कलेक्टर ऑफिस, सुरजागडच्या अधिकाऱ्यांना दिलं होतं, स्टेट नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना दिलं होतं। तर आपल्या कोठारीचे ठाणेदार फरसान साहेब यांनी तात्काळ त्यावर सगळ्यांना सूचना देऊन आमची एक मीटिंग बोलवली गावकऱ्यांची। त्यावर त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना इथे बोलवून आमची मीटिंग घेतली व काम चालू करण्याचं उपाययोजना दिली व आज आम्ही आंदोलन ठेवलं होतं। त्यांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला त्या मीटिंगमध्ये का आम्ही 10-11 वाजेपर्यंत काम चालू करू, तर त्यांनी ते पूर्ण केलं आणि रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे व गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं। धन्यवाद। सुरजागड प्रकल्प जेव्हापासून सुरू झाला, नॅशनल हायवे हा जवळपास बनून 4 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ज्या पुलासाठी आम्ही हे आंदोलन उभारलं होतं तो पूल अर्धवट आहे आणि त्याच्यावरची रहदारी सुद्धा सुरू नाही। त्याच्यामुळे जो काही रहदारी होत होती ती रहदारी पूर्ण आमच्या जुना पुलावरून होत होती आणि तो पुल 1998 साली तयार झाला होता
आणि सुरजागड प्रकल्पामुळे एवढी जड वाहतूक या ठिकाणी सुरू होती की त्यामुळे पूर्णपणे पूल तुटून गेलेला आहे, त्याच्या सळाकी पूर्ण बाहेर निघत आहे आणि त्या ठिकाणी आतापर्यंत जवळपास 4-5 अपघात झाले. त्याच्यामुळे आम्ही कोठारीवासीय जनतेने विचार केला की त्या ठिकाणी अपघाताची एक मालिका तयार झाली आहे आणि तो पूल अर्धवट आहे, तो कोणत्याही क्षणी खचू शकतो. म्हणून आम्ही गावातील सगळे युवक वर्ग, सगळे शेतकरी, व्यापारी वर्ग सगळेजणांनी एकत्रित येऊन सर्वपक्षीय आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही 4 तारखेला घेतला. आम्ही सुरजागडला, आम्ही नॅशनल हायवेला सुद्धा एक निवेदन दिलं, सुरजागडलाही दिलं, आम्ही इथं पोलीस स्टेशन कोठारीलाही दिलं, SDPO साहेब, SP सगळ्यापर्यंत आम्ही हे निवेदन सादर केलं. त्या ठिकाणी खरसाण साहेबांनी एक योग्य असा मार्ग निवडला. सगळ्याच्या बैठकी या ठिकाणी बोलावण्यात आली. त्या बैठकीमध्ये तहसीलदार साहेब, आमचे सुरजागडचे प्रकल्पाचे अधिकारी, नॅशनल हायवेचे अधिकारी, SDPO साहेब यांनी तो मार्ग काढला. आमचं जे आजच्या 6 तारखेला आंदोलन होणार होतं त्यापूर्वी ते सकाळपासून आज कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या कामाची एक गती चांगली व्हावी आणि यामुळे सर्व गावकरी आणि सगळे पोलीस स्टेशन, सगळे व्यापारी यांना आम्ही धन्यवाद देतो की त्यांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आमच्या सगळ्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्याबद्दल मी सगळ्यांचे एक आभार व्यक्त करतो. आणि आज जो आमचं आंदोलन होणार होतं ते काम सुरू झालेलं आहे, त्यामुळे आजचं हे आंदोलन आणि सर्वपक्षीय आंदोलन साहेबाला आता निवेदन देऊन आम्ही स्थगित केलेलं आहे. सर्वप्रथम मी कोठारी वासियांकडून मी विशेष आभार मानतो की त्यांनी मला बोलायची संधी दिली व नेतृत्व करायची संधी दिली. हा विषय जवळपास 3-4 वर्षापासून खूप गंभीर विषय होता. कोठारी पुलाच्या व त्या रस्त्याबाबतच्या याच्यावर आजपर्यंत खूप जीवितहानी झाली आहे. जीवितहानी झाली, कोणाचे हात तुटले, कोणाचे पाय तुटले. हा विषय कधी प्रशासनानं याच्याकडे लक्ष दिलं नाही. लक्ष न दिल्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलण्यात यावं लागलं की जन आंदोलनाची तयारी झाली आणि याच्यामध्ये सर्वांनी पाठिंबा दर्शवला. कोठारी गावातले नागरिक, व्यापारी, सामाजिक संघटना, शेतकरी, शेतमजूर सर्वांनी पाठिंबा दर्शवून हे जन आंदोलन एवढं यशस्वी करण्यात आलं की शासनानं नरमाईची भूमिका घेऊन तुरंत काम चालू करण्यात आलं. विशेष आभार सर्व आमच्या ग्रामवासियांचे, विशेष आभार पोलीस विभागाचे आणि विशेष आभार आमचे सर्व जेवढे आंदोलन यशस्वी केले त्यांच्या सर्वांचे.